मी कोल्हापूरमधील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक भेट दिली जाणारी एका मंदिराला म्हणजेच कोल्हापुरातले अंबामातेचे मंदिर, ज्याला करवीर निवासिनी असेही म्हटले जाते. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका मनोज आणि आज आपण माहिती घेणार आहे कोल्हापूरमधील करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या मंदिराची. आम्ही सकाळी लवकर मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला, कारण विशेषतः आठवड्याच्या शेवटी दर्शनासाठी नेहमीच रांगा लागलेल्या असतात. महालक्ष्मीचे मंदिर रेल्वे स्टेशनपासून आणि बस स्थानकापासून सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. तिथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी जास्तीत जास्त 5 मिनिट लागतात. मुख्य दरवाजा म्हणजेच महाद्वार म्हणून ओळखला जातो. जे लोक तिरुपती बालाजीला जातात त्यांना कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेणे बंधनकारक आहे असे म्हणतात. महालक्ष्मीचे दर्शन घेण्या अगोदर आपल्याला महालक्ष्मीच्या परिसरामध्ये एक छोटेसे पण सुरेख असे तिरुपतीचे मंदिर बघायला मिळते. मुख्य दर्शनाच्या भिंतीवर वरच्या बाजूस दगडात कोरलेली छोटी गणेश मूर्ती दिसते व तेथील स्थानिक लोक देवी महालक्ष्मीचे दर्शन घेण्यापूर्वी त्या गणेशाचे दर्शन घेतात. देवी महालक्ष्मीची मूर्ती खूप शक्तिशाली आहे. हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. महालक्ष्मीच्या पश्चिमेच्या भिंतीला एक छोटीशी खिडकी आहे, ज्यातून प्रत्येक मार्च आणि सप्टेंबर महिन्यात 21 तारखेच्या सुमारास 3 दिवस सूर्याचा प्रकाश मूर्तीच्या मुखावर पडतो. या कार्यक्रमाला किरणोत्सव असे देखील म्हटले जाते. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन झाल्यावर मन अगदी प्रसन्न झाले. त्यानंतर आम्ही ठरवले की ज्योतिबाला सुद्धा जायचं. ज्योतिबा मंदिर हे कोल्हापूरपासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर आहे. ज्योतिबा हे महाराष्ट्राचे जागृत देवस्थान मानले जाते. ज्योतिबा मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला एक सुंदर असा घाट सेक्शन क्रॉस करून जावं लागतो. ज्योतिबा देवस्थानला दख्खनचा राजा असेही म्हटले जाते. ज्योतिबा हे देवस्थान बरेच लोकांचे कुलस्वामी देखील आहे. दख्खनचा राजा म्हणजे भावाविषयी कटायवर. त्याची हाईट किती आहे रे वैभव? मोजाय पाहिजे. तेव्हा गर्दीच गर्दी. आता प्रसन्न आपलं दर्शन झालं. उत्सव मूर्ती ज्योतिबा. पोराला उन्हात घालून फोटो काढायला लागले. फोटो लय महत्वाचा आहे जिंदगी ती होऊन. थांबा, आता पोराला तिकडे तोंड करून उभा केलंय वाटतं. अबा पोरग हा इकडे तुझ्याकडे बघणार दे ते. ए बा तू उठ बा मधनं. ज्योतिबाच्या यात्रेनंतर स्वतः वरुण देव पाऊस पाडतात आणि या मंदिराच्या परिसरातील गुलाल धुवून काढतात. हरवली की सापडले विभागामार्फत वैभव हाऊस सापडले. हरवलेली वस्तू सापडलेली आहे. की हो घरची पण बघायला लागले हल्ली, त्यामुळे चांगलं बोलायला पाहिजे आता वैभव. माहिती आहे का तुला? मला असं वाटत होतं की घरचे बघत नाही व्हिडिओ, नाही का? त्यामुळे मी आपलं काही बी बोल, कसं बी काय बी करू. आता आपली इज्जत वाढली, त्यामुळे चांगला व्हिडिओ काढायला पाहिजे. तू घाबरतोस काय? तो रंगगाडी आपण कशालाच नाही घाबरत. आपण नाही घाबरत. आपण कुणालाच नाही घाबरत. बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा आपण कुणालाच नाही घाबरत. बंद केलं घेऊन आपण ते माफ पगार ना भाऊनं बंद केलं. नाही म्हणत चांगलं. जाताना पोरग पळत निघालेलं. आता खांदेव साहेबराव बंद आहेत. आणि ती बघ किती वेळ हावर बघ केव्हा कव ते हावऱ्या रस्त्यानं एवढा बघा तिथे. तुझं पोटात दुखत नाही? नाही दुखत? मन घालते सगळी, मग दुखणार तुझ्या पोटात. खांदे आपले अधुरे ज्ञान
पाजळताना वैभव हवं स्वतः. आरचे आतमध्ये भुयार आहे, इकडे जाऊया थांबा. आतमध्ये गणपतीचं हे मंदिर आहे, गुफेत दगडात कोरलेलं. वैभव, तुला हे तळ्याची खासियत माहिती आहे का? मला स्वतःची खासियत माहित नाही. जर कुणाला फंगल इन्फेक्शनच्या टाईपमध्ये जर कोणता पण स्किनचा जर आजार झाला तर ह्या तळ्यात जर एकदा जरी आंघोळ केली तरी बाबा सगळं त्यांचं जे काय आजार असेल ते सगळं निघून जातो. एक स्कीम किसी को मत बताना भाई, बताऊंगा अभी वो करो. नहीं तो मेरा मेडिकल बंद हो जाएगा. गाडी चालू नाही. वैभ्याला सवय जायची पहिल्यावर गाडी पळवायची नसते. सगळे दर्शन झाल्यानंतर आता जरा पोटाचा पण विचार केला पाहिजे. आता आम्ही आलो जोगेश्वर मिशन या ठिकाणी. चला तर मित्रांनो, भेटूया एका नवीन ठिकाणासोबत. महालक्ष्मी मंदिराची जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.